मुंबई पोलिसांचे अधिकार असल्याचं भासवून एका तरुणाला तब्बल 24 तास डिजिटल अरेस्ट करून त्याची 12 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड पोलिसांनी हाणून पाडला आहे। निगडी परिसरातील एका तरुणाला सायबर गुन्हेगारी व्हॉट्सॲप कॉल केला। तुमच्या नावाचं पार्सलमध्ये पासपोर्ट आणि एमडी ड्रग्ज सापडले आहेत अशी भीती घालून त्याला स्काईप कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट करण्यात आले। आरोपींनी त्यांच्याकडून बँक खाते आणि आधार ची माहिती मिळवली। त्यानंतर या प्रकरणातून सुटका करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्याच्या नावाखाली 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। घाबरलेल्या तरुणाने म्युच्युअल फंड मोडून 12 लाख रुपये जमा करण्याची तयारी केली होती। मात्र त्याने हे सर्व माहिती आपल्या वडिलांना दिली। वडिलांना यात संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला। पोलिसांनी मध्यस्थी करत ही फसवणूक वेळीच रोखली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा कोणत्याही संशयास्पद कॉलला बळी पडू नका। कोणताही सरकारी विभाग अशा प्रकारे पैशांची मागणी करत नाही। शंका असल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा।